नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अविनाश गुरु या ठिकाणी सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो गुरु स्कूल अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती। तर लसावी मसावीच्या या शेवटच्या लेक्चरमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे। तर एका सुंदर अशा कोटने आज सुरुवात करू आपण की कोणीतरी म्हणलेलं आहे काय की सपनों का सच होना जरूरी नहीं है, सपनों का सच होना जरूरी नहीं है, सपनों का होना जरूरी है, क्योंकि छत्रपति धर्मवीर संभा ने कहा था कि सपनों का अधिकार असल अधिकार है अपना। तर स्वप्न मनाशी उराशी बाळगणं महत्वाचं आहे। ती सत्यापर्यंत पोहोचतील न पोहोचतील हे प्रत्येकाच्या ना कष्टांवरती डिपेंड करेल, अवलंबून असेल। म्हणून अशीच या ठिकाणी स्पर्धा परीक्षेचे स्वप्न मनाशी बाळगून, एका सरकारी नोकरीचं स्वप्न मनाशी बाळगून जे विद्यार्थी अतोनात या ठिकाणी कष्ट करतायत त्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासाला एक व्यवस्थित मार्ग या ठिकाणी भेटायला पाहिजे, त्यांना एक व्यवस्थित मार्गदर्शन भेटायला पाहिजे। म्हणून हा आपल्या व्हिडिओ लेक्चर सिरीजचा या ठिकाणी मानस आहे। तर लसावी आणि मसावी चॅप्टरला आपण आज या ठिकाणी ना पूर्णविराम देणार आहोत। हा शेवटचा लेक्चर त्याच्यामध्ये आहे ना आपण ऍड करणार आहोत। आतापर्यंत जवळपास 13 लेक्चर्स आपण घेतलेले आहेत आणि आजचा लेक्चर क्लास नंबर 14 क्लास नंबर 14 हा असणार आहे। तर याच्यामध्ये आपण लसावी आणि मसावीचे संपूर्ण बेसिक्स, संपूर्ण क्वेश्चन टाइप्स, सर्व ट्रिक्स या सर्व गोष्टी झाल्याच्या नंतर आपण पोलीस भरती, टीईटी, टेट, सरळ सेवा भरती, वनरक्षक असेल, त्याच्यानंतर राज्यसेवा पूर्व परीक्षा असेल, संयुक्त गट क परीक्षा असेल, संयुक्त गट ब परीक्षा असेल, पूर्व परीक्षा असतील, मुख्य परीक्षा असतील, अशा सर्व परीक्षांमधील तमाम मागील वर्षाच्या प्रश्नांचा सुद्धा या ठिकाणी सराव केलेला आहे। आणि ही PYQ सिरीज सुद्धा आपण चालू केली होती, ज्याचा की आज शेवट होणार आहे। आज चॅप्टर या ठिकाणी कंप्लीट होईल, उद्या आपण नवीन चॅप्टरला सुरुवात करू। तर या व्हिडिओ लेक्चर सिरीज मध्ये आहे ना मी सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आणि आजच्या क्लास नंबर 14 ला या ठिकाणी लवकरात लवकर सुरुवात करूया। चला तर मग आज आपल्याला बघायचं आहे क्लास नंबर 14 मध्ये राहिलेल्या काही प्रश्नांचा या ठिकाणी आढावा आपल्याला घ्यायचा आहे। ओके, तर आढावा घेत असताना कोणत्या कोणत्या परीक्षांमध्ये ना प्रश्न विचारले गेले होते, प्रश्नांचं स्वरूप काय काय होतं, इझी लेवलचे क्वेश्चन असतील तर तुम्हाला सॉल्व्ह करण्यासाठी देईन। ऑलमोस्ट चॅप्टर आपण संपवलेलं आहे, याचा अर्थ सर्व गोष्टी तुम्ही रीतसर व्यवस्थित या ठिकाणी शिकलेल्या असतील। एक भौतिक जे संकल्पना आहे त्या विकसित झालेल्या असतील। चॅप्टरच्या बाबतीत कुठल्याही प्रकारची अडचण कोणत्याही प्रकारच्या विद्यार्थ्याला राहिलेली नसेल। प्रत्येक टाईपचा प्रश्न आपण 2-2 वेळा 3-3 वेळा या ठिकाणी तो सॉल्व्ह करून घेतलेला आहे। तर आय होप या ठिकाणी सर्व विद्यार्थी मित्रांच्या हातामध्ये नोटबुक असेल, पेन असेल आणि नोट्स या ठिकाणी लिहून घेण्यासाठी तयार असाल। आज आणखी एक टप्पा आपण पूर्ण करतो, या ठिकाणी नफा आणि तोटा हा चॅप्टर कंप्लीट केला, पर्सेंटेज हा चॅप्टर आपण कंप्लीट केलेला आहे विथ PYQs। त्याच्यानंतर गुणोत्तर आणि प्रमाण हे आपण चॅप्टर कंप्लीट केलेलं आहे। त्याच्यानंतर मिश्रणे व द्रावण असेल, त्याच्यानंतर मिश्रण आणि संयोजन हे जे असेल ते सुद्धा या ठिकाणी कंप्लीट केलेलं आहे। हे सर्व चॅप्टर्स तुम्हाला प्लेलिस्ट मध्ये व्यवस्थित क्लास नंबर 1 क्लास नंबर 2 असं सिरियल वाईज त्या ठिकाणी देऊन ठेवण्यात आलेलं आहे। तर प्लेलिस्ट मध्ये जाऊन प्रत्येक चॅप्टर या ठिकाणी व्यवस्थित त्याचा अध्ययन करायचा आहे। चला तर मग सुरुवात करूयात, जास्त वेळ न घालवता आजच्या व्हिडिओ लेक्चरला। ओके, चलो। तर आजचा फर्स्ट क्वेश्चन या ठिकाणी दिलेला आहे, खालीलपैकी कोणत्या संख्येला 8, 9, 10, 11 या प्रत्येक संख्येने पूर्ण भाग जातो। या हा टाईपचा एक प्रकारे असं म्हणता येईल 8, 9, 10 आणि 11 यांचा एकतर आपल्याला लसावी विचारलेला आहे किंवा लसावीच्या पटीतली संख्या आपल्याला दिलेली असेल, फक्त त्या संख्यांना भाग जातो की नाही एवढंच चेक करायचं आहे। लसावीची संदर्भित क्वेश्चन असल्यामुळे ना आपण या PPT मध्ये याला ऍड केलेला आहे। हा आहे यावर्षी झालेला, आय थिंक हा जून मध्ये झालेला आहे, 4 जून 2024 ला झालेल्या पेपरमध्ये हा प्रश्न आलेला आहे। संयुक्त गट क मुख्य परीक्षा, संयुक्त गट क मुख्य परीक्षा सप्टेंबर मध्ये झाली होती, ओके, काही दिवसांपूर्वी। तर त्याच्यामध्ये आलेला हा क्वेश्चन या ठिकाणी ना सगळ्यात लेटेस्ट क्वेश्चन आहे, हा MPSC चा विचारण्यात आलेला आहे। तर तो प्रश्न या ठिकाणी ऍड केलेला आहे, बघूयात किती जणांना या प्रश्नाचं उत्तर येतं। तर या ठिकाणी टायमर देण्यापेक्षा आहे ना डायरेक्ट आपण सोल्युशन कसं करता येईल याच्यावरती फोकस करू। या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या संख्येला 8, 9, 10 आणि 11 या प्रत्येक संख्येने पूर्ण भाग जातो, तर याचं उत्तर आपल्याला येण्यासाठी 8, 9, 10 आणि 11 या संख्यांच्या विभाज्यतेची कसोटी माहित असणं आवश्यक आहे। तर विभाज्यतेची कसोटी काय, थोडक्यात मी सांगून देईन, ज्या संख्येच्या शेवटी काय असेल, 0 असेल
अशा प्रत्येक संख्येला 10ने भाग जातो। मग दिलेल्या पर्यायातील चारही पर्यायांच्या शेवटी 0 असल्यामुळे एकक स्थानी 0 आहे, म्हणून प्रत्येक संख्येला 10ने भाग जातो। 10ची कसोटी जर चेक केली, दिलेल्या प्रत्येक संख्येला 10ने भाग चाललाय का, तर 10ने भाग चाललाय। कुठलाही एक नंबर फायनल करता येत नाही, चारही संख्या या ठिकाणी कसोटीमध्ये खऱ्या उतरतात। त्याच्यानंतर 11ची कसोटी चेक करतो, 9ची कसोटी चेक करतो, 8ची कसोटी चेक करतो। ज्या संख्येची कसोटी चेक करणं सोपं आहे ती संख्या आहे ना सगळ्यात अगोदर आपण निवडू। तर 10च्या नंतर 10 या संख्येने सर्व संख्यांना भाग जातो, तर याचा तर काय उपयोग झाला नाही। 9 या संख्येने कोणत्या संख्यांना भाग जातो, 9 या संख्येने त्या संख्यांना भाग जातो ज्या संख्येतील अंकांची बेरीज 9 किंवा 9च्या पटीतली असते, 9च्या पटीतील असते। तर याच्यामध्ये 5 आणि 6 11, 11 आणि 1 12, 12 आणि 6 18, म्हणून 56,160 या संख्येला 9ने निशेष भाग जातो, कारण त्याची बेरीज किती होते 18, जी की 9च्या पटीत आहे। सेकंड नंबरचा ऑप्शन दिलेला आहे 36,960, याच्यामध्ये 3 आणि 6 9, 99 या ठिकाणी 18, 18 आणि 6 या ठिकाणी किती होतात 18 आणि 6 24 होतात, म्हणून या संख्येला भाग जात नाही। म्हणून ऑप्शन मधून ज्या संख्येला 9ने भाग जात नाही ती संख्या उत्तर असूच शकत नाही, कारण आपल्याला काय म्हणलं होतं 8 9 10 11 या प्रत्येक संख्येने पूर्ण भाग जायला पाहिजे। 36,960 ला या ठिकाणी 9ने भाग जाणार नाही। भले या संख्येला 3ने भाग जात असेल, मात्र या संख्येला 9ने भाग जात नाही, कारण 24 ही संख्या 9च्या पटीतली संख्या नाही। त्याच्यानंतर 29,700 या ठिकाणी 92 7 आणि 2 9, 99 18, बेरीज किती होते 18, म्हणून तिसरा क्रमांकाचा जो पर्याय आहे 29,700 त्याला सुद्धा 9ने भाग जातो। आणि चौथा पर्याय 7 आणि 4 11, 11 आणि 5 16, 16 आणि 2 18, म्हणजेच ऑप्शन नंबर 2 जर सेकंड जर सोडला तर बाकी सर्व संख्यांना या ठिकाणी 9ने भाग जातो। तर 9ची कसोटी चेक केल्यानंतर आपल्याला एकूण किती नंबर भेटले, 3 संख्या भेटले। आता या 3 संख्यांमध्ये आपण काय चेक करणार, कोणत्या संख्येला 11ने भाग जातो। 11ने त्या संख्येला भाग जातो ज्या संख्येतील समस्थानचे अंक आणि विषमस्थानचे अंक यांच्या बेरजेतील फरक जर एकतर तो 0 असायला पाहिजे, किंवा 11च्या पटीतील संख्या असायला पाहिजे, तरच त्यांना 11ने भाग जातं। जसं की आता उदाहरणादाखल मी या ठिकाणी 56,160 या ठिकाणी घेतो। 56,160 या संख्येमध्ये समस्थानचे आणि विषमस्थानचे अंक कोणते कोणते आहेत। ओके, चला विषमस्थानचे अंक कोणते कोणते, एकक स्थानी असलेलं, शतक स्थानी असलेलं, किंवा पहिलं स्थान, तिसरं स्थान, 5वं स्थान या ठिकाणी असलेल्या अंकांची बेरीज 5 अधिक 1 6 अधिक 0, 56,160 बरोबर दिलं होतं। हा 5 आणि 1 6 या ठिकाणी 6 आणि 6 किती होतं 12 होतं या ठिकाणी। तर या ठिकाणी डिफरन्स किती येतोय 12 येतोय, म्हणून या संख्येला काय होत नाही, म्हणून 56,160 या संख्येला 11ने भाग जाईल नाही। फरक काय राहायला पाहिजे, फरक एकतर 0 असायला पाहिजे किंवा 11च्या पटीतील संख्या यायला पाहिजे। तर हे समस्थानचे अंक आहेत, 6 आणि 6 12 होते, 12 आणि हे 6 यांच्या बेरजेतला फरक किती येतो, यांच्या बेरजेतला फरक येतोय 6, म्हणून त्या संख्येला 11ने भाग जाणार नाही, म्हणून फर्स्ट ऑप्शन सुद्धा या ठिकाणी काय होतो कॅन्सल होतो। थर्ड ऑप्शन काय दिले 29,700, याच्यामध्ये तर बघा 0 7 आणि 2 यांची बेरीज होते 9, आणि हे समस्थानचे अंक 0 आणि 9, 9 आणि 9 मधला फरक 0 आहे, म्हणून 29,700 ला 11ने भाग जातो। चौथा ऑप्शन चेक करा, एकक स्थानचे 0 5 आणि 4, 0 5 आणि 4 ची बेरीज होते 9, 7 आणि 2 ची बेरीज होते 9, 9 आणि 9 मधला फरक किती आहे, अंकांच्या बेरजेतील फरक किती आहे 0 आहे, म्हणून त्या संख्येला सुद्धा 11ने भाग जातो। म्हणून आता आपल्या जो आहे ना शिल्लक राहील, आपण 10ची कसोटी चेक केली, 9ची कसोटी चेक केली, त्याच्यानंतर 11ची सुद्धा कसोटी चेक केली, तर या तिन्ही कसोट्यांवरती आहे ना सॅटिस्फाय होणार या ठिकाणी 2 ऑप्शन आहेत। आता राहिलेला ऑप्शन जो आहे तो ऑप्शन सुद्धा आपल्याला या ठिकाणी चेक करावा लागेल। 8ने कोणत्या संख्येला भाग जातो, अशी कोणतीही संख्या असेल तर त्या संख्येच्या शेवटच्या 3 अंकांनी तयार होणारी जी संख्या असते त्या संख्येला जर 8ने भाग जात असेल तर दिलेल्या संपूर्ण संख्येला भाग जातं। म्हणजे 29,700 या संख्येमध्ये 700 या संख्येला 8ने भाग जातो का, तर भाग जात नाही। 47,520 या संख्येतील 520 या संख्येला 8ने भाग जातो का, तर 8 संग 48 राहिले 4 8 45 निशेष भाग जातो, म्हणून 47,520 या संख्येला 8 9 10 आणि 11 या चारही संख्यांनी भाग जातो, म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे ऑप्शन नंबर 4। आणि नेहमी या ठिकाणी चेक करत असताना आपण जर असं केलं असतं सर प्रत्येक पर्यायाला आहे ना दिलेल्या सर्व संख्यांनी भाग जातं की नाही हे चेक केलं असतं, तर बेटा उत्तर तुझं फर्स्ट ऑप्शनच असेल याची गॅरंटी आहे का, नाही। म्हणून जे बेस्ट त्यावेळेस आपल्याला वाटतं की या पद्धतीने आपण आहे ना या पद्धतीचा अप्रोच ठेवायला पाहिजे, त्या पद्धतीने क्वेश्चन आपण
सॉल्व्ह केलेला आहे. ओके, संख्यांची कसोटी चेक केली. आता क्वेश्चन एवढा या ठिकाणी ट्रिकी होता की आहे ना, सर्वच संख्यांना आहे ना 10 ने भाग जात होता, दिलेल्या 3 संख्यांना 9 ने भाग जात होता, दिलेल्या 3 संख्यांना 11 ने भाग जात होता, मात्र दिलेल्या एका संख्येला 8, 9, 10 आणि 11 या चारही संख्यांनी भाग जातो. तर कळालं या ठिकाणी, समजलं. ऑप्शन नंबर 4 ही अशी संख्या आहे ज्याला 8 ने, 9 ने, 10 ने आणि 11 ने या चारही संख्यांनी भाग जातो. चलो, ओके, नेक्स्ट. एका पेटीत काही आंबे आहेत. 12 मुलांना प्रत्येकी सारखे आंबे वाटले तर 8 आंबे उरतात. तेवढेच आंबे 14 मुलांना सारखे वाटले तर 10 आंबे उरतात. तर त्या पेटीत किती आंबे असतील असं या ठिकाणी क्वेश्चन आहे. तर हा लसावीचा क्वेश्चन आहे. या टाईपचा क्वेश्चन आपण ऑलरेडी सॉल्व्ह केलेला. मला सांगा, पोलीस भरती 2021 चा क्वेश्चन बघितला, त्याच्यामध्ये सेम टाईपचा क्वेश्चन होता. पोलीस भरती 2000 त्याच्यानंतर 23 चा क्वेश्चन बघितला, 2024 चा क्वेश्चन बघितलाय, त्याच्यानंतर गट ब चा क्वेश्चन बघितलाय आपण, 2015 पासूनचे क्वेश्चन बघितलेत आपण, 2015 चा बघितलाय, 2012 चा बघितलाय, 2019 मध्ये विचारलेले क्वेश्चन बघितले, 2021 मध्ये झालेल्या पेपरचे क्वेश्चन बघितले. या सगळ्या पॅटर्न मध्ये ना आपल्याला असं दिसून येते की या टाईपचा जो क्वेश्चन आहे तो अजून सुद्धा आणखीन सुद्धा संयुक्त गट क पूर्व परीक्षा 2024 मध्ये सुद्धा विचारला जातो, जो की पेपर 2024 जून मध्ये झालेला होता. या ठिकाणी तारीख मी सध्या थोडंसं विसरतोय, मात्र जून 2024 मध्ये जून 2025 मध्ये झालेला पेपर होता. ओके, ज्या की पेपर मध्ये या ठिकाणी हा क्वेश्चन विचारलेला होता. तर काय दिले आपल्याला, अट काय सांगितलेली आहे, एका पेटीत काही आंबे आहेत. ओके, चला ठीक आहे. 12 मुलांना प्रत्येकी सारखे आंबे वाटले. तर 12 मुलांना वाटले त्याचा अर्थ आंब्यांची संख्या 12च्या पटीत असणार आहे. म्हणजे 24 आंबे असतील तरच आपण 12 मुलांना 2, 2, 2 असं वाटू शकतो. 36 आंबे असतील तरच आपण मुलांना 3, 3, 3 असं प्रत्येकी 3 वाटू शकतो. तर 12 मुलांना प्रत्येकी सारखे आंबे वाटले तर 8 आंबे उरतात म्हणले. ओके, 8 आंबे काय होतात, शिल्लक राहतात. म्हणजे आंब्यांची संख्या 12च्या पटीत जी संख्या आहे त्याच्यापेक्षा कितीनं जास्त आहे, 8 न अधिक आहे, तेव्हाच 8 आंबे शिल्लक राहतात. जसं की सपोज करा 68 आंबे आहेत. किती आंबे आहेत, 68 आंबे आहेत. 12 मुलांना प्रत्येकी 5-5 आंबे दिले, 12 पंचे 60, राहिले किती, 8. म्हणून आहे ना 12च्या पटीतली संख्या 60 आहे आणि प्लस 8 आंबे या ठिकाणी आहेत. तर असा ऑप्शन आपल्याला शोधायचा. बस, पुढची कंडिशन काय म्हणले, तेवढेच आंबे 14 मुलांना सारखे वाटले तर 10 आंबे उरतात. ओके, ही कंडिशन सॅटिस्फाय करते की नाही. पहिल्यांदा पहिल्या कंडिशनचा, पहिल्या अटीचा विचार करू. तर आपल्याला काय विचारले, तर त्या पेटीत किती आंबे आहेत. तर 12 आंबे असते, प्रत्येक मुलाला एकक वाटलं तर शिल्लक काय राहतं का, नाही. तर 12 संग 72 या ठिकाणी. ओके, 12 संग 72. तर प्रत्येक मुलाला या ठिकाणी 6-6 आंबे जर वाटले, 12 मुलांना 6-6 आंबे जर या ठिकाणी वाटले तर शिल्लक किती राहतात, या ठिकाणी 8 आंबे शिल्लक राहतात. किती आंबे शिल्लक राहतात, 8 आंबे शिल्लक राहतात. म्हणून ऑप्शन नंबर सेकंडच आपला आहे ना या ठिकाणी आन्सर आहे. कारण 12 संग 72 केलं तर या ठिकाणी किती शिल्लक राहतात, फक्त 4 आंबे शिल्लक राहतात. आणि या ठिकाणी 12 संग 72 केलं तर फक्त 2 आंबे शिल्लक राहतात. 12 मुलांना प्रत्येकी सारखे आंबे वाटल्याच्या नंतर पहिली अट आहे, आंब्यांची शिल्लक राहिलेली संख्या 8 असायला पाहिजे, जे की केवळ पॉसिबल आहे ऑप्शन नंबर सेकंड मध्ये. दुसरी कंडिशन काय होती ती बघायची आवश्यकता नाही, मात्र तरी सुद्धा दुसरी कंडिशन जर आपण चेक केली, 14 मुलांना आपण जर वाटलं, किती, 14 मुलांना वाटलं तर 14च्या पटीतली संख्या कोणती आहे, 14 पंचे 70. 14 मुलांना प्रत्येकी 5-5 आंबे जर आपण वाटले तर 80 मधले 70 आंबे जातात आणि शिल्लक किती राहतात, 10 आंबे. म्हणून आंब्यांची संख्या किती, 80. हे आहे संयुक्त गट क पूर्व परीक्षा 2024 या ठिकाणी सोल्युशन. कुठलंही कॅल्क्युलेशन करायची आवश्यकता याच्यामध्ये पडली नाही, कारण लसावी आणि मसावी मध्ये आपण एवढं महारत प्राप्त केलेलं आहे. महारत म्हणजे या ठिकाणी याच्यामध्ये आपण काही पीएचडी करून ठेवलेली नाहीये, मात्र मागच्या 4-5 वर्षामध्ये आहे ना विचारले गेलेले एमपीएससीचे असतील, पोलीस भरतीचे असतील, सर्वच्या सर्व पीवायक्यू आपण एवढ्या वेळेस खंगाळलेले आहेत, एवढ्या वेळेस आहे ना पिंजून काढलेले की प्रश्न पाठ व्हायला पाहिजेत बेटा, एवढी प्रॅक्टिस व्हायला पाहिजे त्याच्यामध्ये. ओके, तरच एवढा कॉन्फिडन्स असेल. आता जे विद्यार्थी फर्स्ट क्लास पासून 14 क्लास पर्यंतचा प्रवास पूर्ण केले असतील त्यांच्यासाठी काहीच नाही. ओके, हा क्वेश्चन मे बी आहे ना आतापर्यंत स्किप केले असतील विद्यार्थी, पुढच्या क्वेश्चन वरती गेले असतील किंवा स्वतः सॉल्व्ह केला असेल काही सेकंदामध्ये, हे मी सांगतोय त्या विद्यार्थ्यांसाठी जे विद्यार्थी पहिल्यांदा या ठिकाणी ना व्हिडिओ बघताय. ओके, चलो, कॉन्फिडन्स बिल्ड करायचा असेल तर ना अगदी बेसिक पासून सुरुवातीपासून प्रवास करत चला. ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 3. दोन संख्यांचा लसावी व मसावी अनुक्रमे 432 व 72 आहे. जर एक संख्या 216 असेल तर दुसरी संख्या काढा. एकदम चीप लेवलचा क्वेश्चन आहे. ओके, एकदम बेसिक लेवलचा क्वेश्चन आहे. सगळ्यात मूलभूत आपण नियम बघितला होता, दोन संख्यांचा गुणाकार हा त्यांच्या मसावी आणि लसावीच्या गुणाकारा एवढा असतो. एकदा मी लिहून देतो, दोन संख्यांचा
दोन संख्यांचा गुणाकार हा कशा एवढा असतो, त्याच दोन संख्यांच्या लसावी आणि मसावी यांच्या गुणाकारा एवढा असतो. ओके, याच्यावरती डिपेंड असलेले किती क्वेश्चन आहेत आणि कोणत्या कोणत्या पेपरमध्ये सेम टाईपचा क्वेश्चन विचारलाय, फक्त नंबर चेंज केले हे मी दाखवून देणार या व्हिडिओमध्ये. पीपीटीज आणखीन पुढे आहेत, सेम क्वेश्चन तुम्हाला बघायला भेटेल या ठिकाणी. दोन संख्यांचा मसावी 8 व लसावी 144 आहे, त्यापैकी एक संख्या 16 असल्यास दुसरी संख्या कोणती, हे कुठे विचारलं बा, लिपिक टंकलेखक मुख्य परीक्षा 2021 मध्ये क्वेश्चन विचारले. कधी, मुख्य परीक्षा 2021 मध्ये. आणि हाच क्वेश्चन फक्त नंबर चेंज केले. कर सहाय्यक मुख्य परीक्षा 2021 मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे. समजते तुम्हाला, हवा करून ठेवलेला फक्त परीक्षांचा की आहे ना, मॅथमॅटिक्स या ठिकाणी अवघड आहे. या परीक्षेच्या मेन्सला अशा टाईपचे क्वेश्चन विचारतात. मेन्सला गेल्याच्या नंतर आहे ना, डिफिकल्टी लेवल एवढी वाढलेली असते वगैरे वगैरे फलाना डिमकाना जे काय असेल या ठिकाणी. तर ज्याने सुरुवातीपासून तयारी केलेली आहे त्याला या ठिकाणी कोणत्या पेपरमध्ये क्वेश्चन विचारला गेलाय, क्वेश्चन कोणत्या पेपरमध्ये विचारला गेलाय याच्याने काहीही फरक पडत नाही. क्वेश्चन आलाय, कॉन्सेप्ट माहितीये, नंबर्स ठेवायचे, कॅल्क्युलेशन करायचं, इझिली आन्सर काढायचं, हे आपलं टार्गेट असायला पाहिजे. तर चलो, टार्गेट नुसार दोन संख्येचा गुणाकार हा त्यांच्या मसावी आणि लसावीच्या गुणाकार एवढा असतो. तर लसावी 432 आणि मसावी 72 सांगितले. लसावी 432 आणि मसावी किती सांगितलंय, 72 सांगितलंय. एक संख्या 216 आहे, एक संख्या 216 आहे. दुसरी संख्या कोणती माहिती, दुसरी संख्या M1. ओके, चला, तर या ठिकाणी कोणत्या संख्येने भाग जाईल, 6चा घन आहे तर 6ने भाग देऊ आपण. साइन त्रिक 18, साय 36 या ठिकाणी. आणि या ठिकाणी 6 1 6, साइन दोन्ही 12. चलो, तर त्याच्यानंतर 12 1 12, 12 त्रिक 36. ओके, 3 1 3, 3 1 3, एक राहिला, 3 चौक 12 या ठिकाणी, परत एक राहिला, 3 चौक 12, 144 इज द आन्सर. एम ची किंमत किती आली, 144. एम ची किंमत आली म्हणजे ना, दुसरी संख्या कोणती, 144 आहे. तर लसावी 432 असेल, मसावी 72 असेल, एक संख्या 216 असेल तर दुसरी संख्या किती आहे, 144, 144. हे या क्वेश्चनचा आन्सर आहे. हा जो क्वेश्चन मी रिव्हील केला होता तुम्हाला ऑलरेडी या ठिकाणी सांगितलं होतं की क्वेश्चन कोणता आहे, तुम्हाला दाखवला होता. लिपिक टंकलेखक मुख्य परीक्षा 2021 चा क्वेश्चन आहे. टार्गेट टाइम आहे 30 सेकंद. 30 सेकंदामध्ये क्वेश्चन व्यवस्थित सॉल्व्ह करायचा आहे या ठिकाणी. ओके, चलो स्टार्ट कर. काहीही वेगळं किंवा काही नवीन याच्यामध्ये दिलेलं नाही, लक्षात ठेवा. आलाय आतापर्यंत, फक्त कॅल्क्युलेशन करायचंय. बऱ्याच विद्यार्थ्यांच्या ना, जो नियम आपण बघितला होता, दोन संख्येचा गुणाकार हा त्यांच्या मसावी लसावीच्या गुणाकारावर असतो, हे एवढं अंगबळणी पडलंय. हे कशामुळे पडलंय, कारण आतापर्यंत आपण आहे ना, एवढ्या वेळेस तो फॉर्म्युला या ठिकाणी लिहिलेला आहे बोर्डवरती. ती कॉन्सेप्ट, फॉर्म्युला म्हणायचं नाही त्याला, ती कॉन्सेप्ट एवढ्या वेळा लिहिलेली आहे, एवढ्या वेळेस आपण सराव केलेला आहे त्याचा, की ती विसर म्हणलं तरी आता विसरणार नाही. ओके, याच्यासाठी सराव करणं आवश्यक आहे बेटा. ओके, चलो ठीक आहे, एकदा सॉल्व्ह करून घेऊ. मसावी आणि लसावी. ओके, मसावी किती दिलाय आपल्याला 8 आणि लसावी किती दिलाय 144. तोच नंबर दिला होता जो मागच्या क्वेश्चन मध्ये आपण बघितला होता. एक संख्या किती आहे, 16 आहे. दुसरी संख्या किती आहे आपल्याला माहिती नाही, दुसरी संख्या M1. ओके, 16 1 16, या 16ला छेदामध्ये नेलात आणि भाग दिलात तरी भाग जातो, असं भाग दिला डायरेक्ट तरी भाग जातो. 16 1 16, 16 90 44, 8 9 72. M बरोबर या ठिकाणी व्हॅल्यू किती आली, 72. म्हणून लिपिक टंकलेखक मुख्य परीक्षा 2021 या क्वेश्चनचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 3, दॅट इज 72. ओके, चल झालं या ठिकाणी. इथपर्यंत जर काही डाऊट नसेल तर हा पुढचा क्वेश्चन आहे तुमच्यासाठी. हा लिपिक टंकलेखक मुख्य परीक्षा 2011 मध्ये विचारलेला क्वेश्चन. दोन संख्यांचा मसावी 11 असून लसावी 693. दोन संख्यांचा मसावी 11 असून लसावी 693. मसावी आणि लसावीचा गुणाकार हा त्या संख्यांच्या गुणाकारावर असतो. एक संख्या 77 आहे, दुसरी संख्या x किती आहे माहिती नाही, तर आपण भाग देऊ याला. कसं भाग द्यायचं, 11 1 11, 11 7 77, 7 1 7, 7 9 63, राहिले 6, 7 9 63. म्हणून 99 इज द व्हॅल्यू ऑफ x. 99, x ची किंमत किती आली 99. म्हणून ती दुसरी संख्या कोणती आहे 99 आहे. ऑप्शन नंबर 4 या क्वेश्चनचं काय आहे आन्सर आहे. सेम क्वेश्चन आहे, याच्यामध्ये अंडरस्टँडिंग अशी म्हणजे ना समजून घेण्यासारखं काही नाहीये. कमीत कमी ना 10 ते 12 वेळेस हा क्वेश्चन, या टाईपचा क्वेश्चन आपण आहे ना सॉल्व्ह केलेला आहे, ज्या वेळेसपासून चॅप्टरला सुरुवात केली होती तेव्हापासून आतापर्यंत. ओके, चलो. आणि मी गॅरंटी देऊन सांगतो, हे जे काही PYQ जेवढे काही प्रॅक्टिसचे क्वेश्चन घेतलेले आहेत, मी गॅरंटी देऊन सांगतो यातले मी 100% म्हणत नाही, बट मी काय सांगतो
90% मॅथमॅटिक्सचे क्वेश्चन, जेवढा डेटा आपण घेतलेला आहे त्यांच्यापैकीच क्वेश्चन या ठिकाणी, आता मी आयोगाला चॅलेंज करत नाहीये, ते मायबाप आहेत आपले. ओके, तर या ठिकाणी जे काही क्वेश्चन येतील, हे प्रिडिक्शन आहे फक्त तुमच्या गुरु सरांचं, जे काही क्वेश्चन 2026 मध्ये पेपर होईल किंवा 2025च्या एंडला पेपर होईल, आता संपत आलेला आहे, आणखीन 2 ते 3 महिन्यांचा कालावधी आपल्याजवळ राहिलेला आहे आणि या 100 दिवसांमध्ये पेपर होईल असं वाटत नाही. मात्र 2026 मध्ये पेपर होईल किंवा कधी आजच्या तारखेच्या नंतर कधी पेपर होईल, त्यातले 90% क्वेश्चन आपण शिकवलेले क्वेश्चन असतील, हे गॅरंटीनं सांगतो. आणि ज्यावेळेस क्वेश्चन येईल त्यावेळेस सुद्धा मी तुम्हाला एक्सप्लेनेशन देईन आणि त्यावेळेस हाच व्हिडिओ प्ले करून दाखवेन, तुम्हाला हेच सोल्युशन करून दाखवेन. त्यावेळेस नवीन व्हिडिओ फक्त आहे ना तुम्हाला आहे ना सांगण्यासाठी असेल. ओके, चलो. ए हा वर्तुळाकार क्षेत्राभोवती 1 फेरी प्रति तास वेगाने फिरतो, तर बी त्याभोवती तासाला 6 फेऱ्या या वेगाने फिरतो. ते एकाच बिंदूपासून त्याच दिशेने सकाळी 7:30 7:30 वाजता फिरणे सुरू करतात. ते प्रथम एकमेकांना केव्हा ओलांडतील असं म्हणले. क्वेश्चन समजतो या ठिकाणी, व्यवस्थित वाचून घ्या. तांत्रिक सहाय्यक मुख्य परीक्षा 2021 चा क्वेश्चन आहे. क्वेश्चन महत्वपूर्ण वाटला, थोडंसं इंटरेस्टिंग आहे, त्याच्यासाठी क्वेश्चन या ठिकाणी ऍड केलेला आहे. ए हा वर्तुळाकार क्षेत्राभोवती 1 फेरी प्रति तास, 1 फेरी प्रति तास वेगाने फिरतो, तर बी त्याभोवती तासाला 6 फेऱ्या या वेगाने फिरतो. ते एकाच बिंदूपासून त्याच दिशेने म्हणजे एकाच दिशेने सकाळी 7:30 वाजता फिरायला सुरुवात करतात, तर ते प्रथम एकमेकांना केव्हा ओलांडतील. ओके, याचा अर्थ हे आहे वर्तुळ, या वर्तुळावरती 2 व्यक्ती आहेत थांबलेले, दोघांची स्पीड वेगळी, हे पण आपल्याला समजलं. ए हा व्यक्ती आहे आणि बी हा व्यक्ती आहे. ए हा एका तासामध्ये 1 फेरी पूर्ण करतो आणि बी हा एका तासामध्ये किती फेऱ्या पूर्ण करतो? 6 फेऱ्या पूर्ण करतो. बीचा वेग जास्त आहे, एचा वेग कमी आहे. ए हा 1 फेरी मारेपर्यंत बी हा 6 फेऱ्या मारतो, हे आपल्याला सांगितलंय. एकाच टायमिंगला त्यांनी सुरुवात केली, एकाच बिंदूपासून सकाळी 7:30 वाजता, तर काय होईल, केस काय होईल या ठिकाणी सांगतो. ए पळायला सुरुवात करतो, बी पण लगेचच पळायला सुरुवात करतो, बी पुढे निघून जाईल. ओके, बी हा 1 फेरी पूर्ण करतो. ए कुठं असेल? ए या ठिकाणी कुठेतरी पोहोचलेला असेल. ओके, या ठिकाणी पोहोचलेला असेल, कारण बी हा लवकर जलद 6 पट वेगाने फिरतो तो. तर फिरून या ठिकाणी आला, तर त्यानं पाहिलं की आहे ना ए आत्ता या ठिकाणी पोहोचलाय, अर्ध्यापर्यंत सुद्धा पोहोचलेलं नाही, तर बी याला क्रॉस करून पुढे जाईल. काय टायमिंग असेल ज्यावेळेस बी ए ला क्रॉस करेल? ओके, काय म्हणले, ते प्रथम एकमेकांना केव्हा ओलांडतील, ते म्हणजे कोण ओलांडेल, तर बी हा ए ला जर ओलांडला तर याचा अर्थ काय होतं, ते दोघं एकमेकाला ओलांडले. या पद्धतीने क्वेश्चन. ओके, चलो आपण काय करू, जे डेटा दिलेले ते अगोदर लिहून घेऊ. हा सिनेरिओ समजलाय सगळ्यांना व्यवस्थित? चलो, आपल्याला काय सांगितलंय, ए हा 1 फेरी प्रति 60 मिनिट, 1 तास म्हणजे 60 मिनिट लिहिता येईल या ठिकाणी, 60 मिनिट, आणि बी हा 6 फेऱ्या प्रति 60 मिनिट, 6 फेऱ्या एका तासामध्ये मारतो असं सांगितलेलं आहे, धावतो. चलो, आता आहे ना सोपं असं जाईल समजावून सांगण्यासाठी. या ठिकाणी आहे ना मी जर आहे ना टोटल डिस्टन्स किती आहे हे तुम्हाला सांगितलंच नाही तर आहे ना अंडरस्टँडिंग व्यवस्थित जमणार नाही. ओके, चलो, तर या ठिकाणी मी असं लिहीन की बी हा ए हा 1 फेरी 60 मिनिटांमध्ये मारतोय आणि बी हा 6 फेऱ्या 60 मिनिटांमध्ये पळतो, तर 1 फेरी 10 मिनिटांमध्ये पळतो, 1 फेरी 10 मिनिटांमध्ये पूर्ण करतो. तर या ठिकाणी 60 मिनिट आणि 10 मिनिट असं टायमिंग आहे. तर इन एन ॲव्हरेज जर हा जो वर्तुळ आहे, हा जो वर्तुळ दिलेला आहे, याचं डिस्टन्स जर 60 किलोमीटर घेतलं, ॲझ्युम करा 60 हा त्यांचा लसवी असेल, 60 जर मी घेतलं तर काय होतं, ए हा नवीन एकक लिहितो, ए हा 60 किलोमीटर असेल, तर ए हा 1 किलोमीटर प्रति मिनिट, किती, ए हा धावतो 1 किलोमीटर प्रति मिनिट. ओके, म्हणजे 60 किलोमीटर पळण्यासाठी किती लागतील, 60 मिनिट. समजलं? त्याच्यानंतर बी हा पळतो 6 किलोमीटर प्रति मिनिट, 6 किलोमीटर प्रति मिनिट, याचा अर्थ तो 60 किलोमीटर पळतो किती मिनिटांमध्ये, 10 मिनिटांमध्ये पळतो, आणि 60 मिनिटांमध्ये किती, 6 फेऱ्या मारतो. हे त्यांचं स्पीड सांगितलं. चलो, झालं काय, आता पळायला ज्यावेळेस सुरुवात करतात, ओके, पळायला ज्यावेळेस सुरुवात करतात त्यावेळेस आहे ना बी हा 1 फेरी पूर्ण करतो किती मिनिटांमध्ये, 10 मिनिटांमध्ये. 60 किलोमीटर पळायचं आहे ना, तर 10 मिनिटांमध्ये तो 60 किलोमीटर पळाला. एका मिनिटाला 6 किलोमीटर पळतो, तर 10 मिनिटाला 60 किलोमीटर पळाला. मात्र ए हा कुठे आहे, ए हा एका मिनिटाला 1 किलोमीटर चाललाय. तर जेव्हा बी हा 1 फेरी मारून परत त्याच बिंदू जवळ आला, तर ए हा त्या 10 मिनिटांमध्ये किती किलोमीटर पुढे गेलाय, 10 किलोमीटर पुढे गेलाय. टार्गेट लक्षात ठेवा,
10 किलोमीटर पुढे गेलाय. ओके, तर स्पीड अँड डिस्टन्स मध्ये आहे ना एक कॉन्सेप्ट आपण शिकले त्या ठिकाणी. काय असतं की समोर एखादा व्यक्ती चालत चाललाय आणि पाठीमागून एखादा व्यक्ती आहे ना त्याला चेस करतोय. याची स्पीड आहे 20 किलोमीटर प्रति तास. ओके, आणि याची स्पीड किती आहे? याची स्पीड आहे 50 किलोमीटर प्रति तास. 50 किलोमीटर प्रति तास. आता हा याला 100% ओव्हरटेक करणार आहे. या दोघांमधलं डिस्टन्स जे आहे, अंतर किती आहे या ठिकाणी? 30 किलोमीटरचं अंतर आहे. किती किलोमीटरचं? किंवा 60 घेऊ आपण, किंवा किती? 60 किलोमीटर. 60 किलोमीटर एवढं अंतर आहे दोघांमधलं. मला सांगा, हा जसं जसं 50 किलोमीटर प्रति तास वेगानं पुढे जाईल, हा पण 20 किलोमीटर प्रति तास वेगानं पुढे जाईल. थांबणार आहे का त्या ठिकाणी? थांबणार नाहीये बिलकुल. याचं पुढं जाणं चालूच राहील. मला सांगा, यांच्यामधलं डिस्टन्स जे आहे ते हळूहळू कमी होत जाईल. मात्र सापेक्ष वेग काय असेल? ज्यावेळेस दोन व्यक्ती एकाच दिशेने धावत असतात किंवा दोन वस्तू एकाच दिशेने गतिमान असतात, त्यावेळेस सापेक्ष वेग असतो जास्त वेग वजा कमी वेग. हेच या ठिकाणी लक्षात घ्या. आता बी हा काय करतोय? बी ला कव्हर करायचं आहे 10 किलोमीटर अंतर. कुणाला गाठायचं आहे? ए ला. ए हा चालत चाललाय पुढे. ओके, त्यांच्यामधलं 10 किलोमीटर अंतर संपवायचंय बी ला. ओके, आणि भेटायचं कुणाला जाऊन? ए ला, आणि क्रॉस करायचं त्याला. दोघांमधलं अंतर किती आहे? 10 किलोमीटर आहे. तर आता बी कोणत्या स्पीडनं जाईल? 6 किलोमीटर प्रति मिनिट या स्पीडनं जाईल. मात्र प्रत्येक मिनिटाला 1 किलोमीटर ए हा पुढे चाललाय. ओके, म्हणजेच आता हा पण गतिशील आहे, ए पण, आणि बी पण आहे ना या ठिकाणी गतिशील आहे. याची गती 1 किलोमीटर प्रति मिनिट, याची गती आहे 6 किलोमीटर प्रति मिनिट. तर यामधला सापेक्ष वेग किती निघतो? 5 किलोमीटर प्रति मिनिट. आणि बी ला पूर्ण करायचे दोघांमधलं डिस्टन्स किती? 10 किलोमीटर. 5 किलोमीटर प्रति मिनिट, तर किती मिनिट लागतात? 2 मिनिट लागतील. किती मिनिट? 2 मिनिट या लागतील. 2 मिनिटांमध्ये तो पुढे जाईल. ओके, चला, बी ला इथून एक फेरी मारायला लागले होते किती? 10 मिनिट. एक फेरी पूर्ण करण्यासाठी लागले होते 10 मिनिट, आणि त्याच्यानंतर ए ला कॅच करण्यासाठी किती लागले? 2 मिनिट. म्हणून या ठिकाणी 7:30 वाजता ते जर या ठिकाणी ना धावायला किंवा चालायला सुरुवात केले, तर 12 मिनिटानंतर म्हणजे 7:42 मिनिटाला त्यांची भेट होईल. हे या क्वेश्चनचं काय आहे? आन्सर आहे. थोडंसं समजण्यासाठी क्लिष्ट वाटेल. ज्या विद्यार्थ्यांना समजलं नाही त्या विद्यार्थ्यांना या सगळ्या गोष्टी समजतील. किंवा स्पीड, डिस्टन्स आणि टाइम, आगगाडीवरचे क्वेश्चन, कारवरचे क्वेश्चन, वेग, वेळ, अंतर, हे हा जो चॅप्टर ज्यावेळेस आपण सुरुवात करू त्यावेळेस आणखीन क्रिस्टल क्लिअर होतील गोष्टी. कारण हा केवळ एका चॅप्टरवरती आहे ना अवलंबून असलेला क्वेश्चन नाहीये. वर्तुळाकार एखाद्या आहे ना मार्गावरती आहे ना विद्यार्थी धावतात त्यावेळेस आहे ना किती वेळ लागतो, ते किती वेळानंतर एकमेकांना भेटतात वगैरे, या टाईपचे क्वेश्चन होते. म्हणून हा या टाईपचा क्वेश्चन इथे ऍड करणं जास्त महत्वाचं वाटलं. आणि महत्वपूर्ण पेपरमध्ये आलेला क्वेश्चन आहे, तांत्रिक सहाय्यक मुख्य परीक्षा 2021 मध्ये आलेलं क्वेश्चन आहे. या क्वेश्चनचं महत्व लक्षात घेत हा पीपीटी मध्ये ऍड केलेला आहे. अवघड गेलेला असेल, डोक्यावरून जात असेल विमान, तर सोडून द्या. मी या ठिकाणी व्यवस्थित सगळ्यांना गोष्टी अगदी क्लिअर करून सांगितलेल्या आहेत. इमॅजिन करा, ए हा तुमचा मित्र आहे, बी तुम्ही. आता तुम्ही तर मित्रापेक्षा श्रेष्ठ असाल ना, तुमची स्पीड जास्त असेल या ठिकाणी. एक मिनिट, सॉरी. चलो, क्वेश्चन नंबर 6 झालेला आहे या ठिकाणी. चलो, माझ्यासोबतचा आहे ना प्रवास कंटिन्युअसली असंच चालू ठेवाल. कुठल्याही चॅप्टर मध्ये ना डाऊट राहू देणार, हे प्रॉमिस आहे माझं तुमचं. चलो, एक स्टोरी आहे सुंदरशी, नंतर कधी सांगेन. ओके, आता सध्या आहे ना वेळेचं भान ठेवावं लागेल. जर दोन संख्यांचा लसा, विसर परत त्याच टाईपचा क्वेश्चन बेटा हा विचारला गेलाय लिपिक टंक लेखक मुख्य परीक्षा 2019 मध्ये. कुठं? मुख्य परीक्षा 2019 ला विचारलेला क्वेश्चन. हाच बेसिक लेवलचा क्वेश्चन असतो. करायचं काय? लसावी आणि मसावीचा गुणाकार. लसावी आणि मसावीचा गुणाकार हा त्या दोन संख्यांच्या गुणाकाराएवढा असतो. एक संख्या 63 आहे, तर दुसरी संख्या कोणती? दुसरी संख्या x आहे. 21 × 21, 21 × 63, 3 × 3, 3 × 3, 3 0 0, 3 5 15. तर ती दुसरी संख्या बरोबर किती आहे? 105. आलं या ठिकाणी आन्सर. दिस इज द आन्सर ऑफ द क्वेश्चन. ऑप्शन नंबर 2 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. याच्यामध्ये काही डाऊट नसेल, डाऊट असेल तर कमेंट सेक्शन ओपन आहे, त्या ठिकाणी स्वागत आहे तुमचं. तर त्या ठिकाणी कुठलीही शंका विचारू शकता. आणि लवकरच माझा जो या ठिकाणी आहे ना नंबर आहे, पर्सनल नंबर, तो अवेलेबल करून देणार आहे. आणि कृपया त्याच्यावरती आहे ना ज्यांना कोणाला डाऊट असेल, कुठल्याही विद्यार्थ्याला कुठल्याही पेपरच्या संदर्भात कसलाही डाऊट असेल, एक स्पेसिफिक टाइम तुम्हाला सांगितलं जाईल. त्या टाइममध्ये तुम्ही कॉल करून
किंवा मेसेज करून तुमचा डाऊट जे काय असेल ते विचारू शकता. तर त्याच्यासाठी मला अवेलेबल राहणं आवश्यक आहे, म्हणून तो वेळ लवकरच या ठिकाणी आहे ना डिक्लेअर केला जाईल. ओके, चलो. क्वेश्चन नंबर 8, दोन संख्यांचा लसावी 420 व मसावी 15 आहे. त्यापैकी एक संख्या 105 असल्यास दुसरी संख्या कोणती? लिपिक टंकलेखक मुख्य परीक्षा 2017चं, 2024, 2023, 2017, 2019 या पद्धतीने आपण पाठीमागं जात चाललोय आणि शेवटचा क्वेश्चन 2015चा आपण या ठिकाणी कर सहाय्यक परीक्षेमधला घेतलेला आहे. ओके, 2015च्या अगोदरचे सुद्धा आपण आहे ना क्वेश्चन घेतले असते, जर जास्त खूप महत्वाचं वाटलं असतं तर ऍड केलं असतं. बट 2015च्या अगोदर विचारलेले जे क्वेश्चन आहेत ते सगळे क्वेश्चन आहे ना आपण ऑलरेडी कव्हर केलेले 2024 मध्ये, 2023 मध्ये, 2021च्या पेपरमध्ये, म्हणून त्यांची आवश्यकता नाही. एवढे सगळे क्वेश्चन इनफ. 14 लेक्चर झाले आहेत आपले. किती? 14. आणि या 14 मध्ये फक्त 10 लेक्चर टोटल म्हणजे फक्त PYQ वरती यांना डिपेंड असते, म्हणून खूप सारे क्वेश्चन झालेत आपले, खूप सारे या ठिकाणी. ओके, चलो. दोन संख्यांचा लसावी 420 व मसावी 15. 420 गुणिले 15. बट नेहमी फोकस ठेवायचा, आपल्याला चकमा देऊन काय विचारले याची गडबड केलेली असते, म्हणून क्वेश्चन मार्कच्या अगोदर जे विधान दिलेलं असतं त्याच्यावरती नेहमी फोकस ठेवायचं. एक संख्या दिली, त्यापैकी एक संख्या 105 असल्यास दुसरी संख्या कोणती? चलो ठीक आहे, तर 105 ही संख्या आहे. दुसरी संख्या आपल्याला माहिती नाही, एक्स मानू या ठिकाणी. 15 1 15, 15 7 5 वर्षे, 7 1 7, 7 1 42. दुसरी संख्या आहे किती? 60. ऑप्शन नंबर 3 काय आहे या क्वेश्चनचा आन्सर? 60. ओके, क्लिअर आहे? चलो, नो डाऊट. क्वेश्चन नंबर 9, दोन संख्यांचा लसावी व मसावी अनुक्रमे 450 व 15 आहे. जर एक संख्या 75 असेल तर दुसरी संख्या कोणती? कॉन्फिडन्स असा ठेवायचा आहे, 2015ला जर मी क्वालिफाय असतो, जर मी प्रिलिम दिलेली असते या ठिकाणी, तर कर सहाय्यक परीक्षेला बसून हा क्वेश्चन मी अवघ्या 2 सेकंदामध्ये किंवा 5 सेकंदामध्ये सॉल्व्ह केलो असतो, जस्ट बिकॉज आय लर्न द बेसिक कॉन्सेप्ट ऑफ द LCM अँड HCF. मी लसावी आणि मसावीचा आहे ना जे काय मूलभूत संकल्पना आहेत ते शिकलेलो आहे. मी त्याच्या ज्या क्लुप्त्या आहेत ते शिकलेले, त्याचे फॉर्म्युले काय आहेत, त्याचे ट्रिक्स काय आहेत, हे सगळं मला समजलेलं आहे. मला अवयव म्हणजे काय माहिती आहे, मला विभाजक म्हणजे काय माहिती आहे, मला विभाज्यता म्हणजे काय माहिती आहे, लसावी म्हणजे नेमकं काय असतं, मसावी म्हणजे नेमकं काय असतं, आणि कुठलेही 4-5 नंबर माझ्या समोर दिले तर त्या संख्यांचा लसावी आणि मसावी मी एक्झॅक्टली एकदम 100% अगदी बरोबर काढू शकतो. हा आत्मविश्वास त्यामध्ये निर्माण करणं आवश्यक होतं. म्हणून हे जे सगळे क्वेश्चन या ठिकाणी ना मागच्या पेपर्समध्ये विचारलेले होते, हे मुद्दामून या ठिकाणी ना ऍड केलेले आहेत. बळा, तू जो अभ्यास करतोय आणि आयोग जे क्वेश्चन विचारते याच्यामध्ये जास्त अंतर नाही, एक छोटंसं अंतर आहे. तुझे कष्ट, ओके, तेवढे कष्ट केलास तर आहे ना ते अंतर मिटेल. आणि ना जे स्वप्न आपण आहे ना लेक्चरच्या सुरुवातीला आपण बघत होतो ना, ते ना साकार होणं आवश्यक नाही असं म्हणतोय, मात्र साकार झाल्याशिवाय दुसरा पर्याय नाहीये. कारण आपण या ठिकाणी आपल्या मनगटाच्या बळावरती आहे ना आयुष्य घडवणार आहोत, लक्षात ठेव. दुसरा पर्याय असेल तर खुशाल दुसरं एखादं स्पर्धा परीक्षा सोडून आहे ना दुकान टाकून बसू शकता किंवा मजुरीने कामाला जाऊ शकता. ओके, भविष्य सुधरवायचं असेल तर त्या इन्स्टा रीलच्या फीडमधून थोडंसं बाहेर येऊन या ठिकाणी आहे ना यूट्यूबवरती येऊन मोफत जे काय आपल्याला भेटायला त्याची थोडीशी किंमत, त्याची थोडीशी आहे ना किंमत करून त्याचं चीज करणं हे आपलं एक कर्तव्य आहे असं समजा आणि कष्ट करा, भविष्य बदलवा. तर जास्त न सांगता आज या ठिकाणी थांबू, उद्या नवीन लेक्चरला या ठिकाणी आपण सुरुवात करतोय. तर स्वस्थ राहा, मस्त राहा आणि अभ्यास करत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.